प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 जून 2026 गुरुवार। विसरलेली नाही। 5 चिमण्या 2 पैसांना विकल्या जात नाहीत काय, तरी त्यापैकी एकही देवाची दृष्टीने विसरली जात नाही। लूक 12:6 प्रभूचे हे शब्द किती अद्भुत सांत्वन देणारे आहेत। प्रभू म्हणाला, आकाशातील पक्ष्यांकडे लक्ष द्या। होय, जेव्हा आपण आकाशातील पक्ष्यांचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्या अंतःकरणात विश्वास निर्माण होतो की त्यांची काळजी घेणारा आपला स्वर्गीय पिता आपली त्याहून अधिक प्रेमाने आणि काळजीपूर्वक देखरेख करेल। पक्ष्यामध्ये चिमणी ही सर्वात दुर्बल पक्ष्यापैकी एक आहे। तिचे पंख मोरासारखे सुंदर नाहीत, तिचा आवाज कोकिलेसारख्या मधुर नाही। ती अतिशय नाजूक असते आणि अनेकदा माणसाच्या निवासस्थानाजवळ आश्रय शोधते। तरीसुद्धा प्रभू स्वतः या चिमण्यांची काळजी घेतो। जग त्यांची खरेदी विक्री अगदी कमी किमतीत करत असले तरी देवाची इच्छेशिवाय त्यापैकी एकही जमिनीवर पडत नाही। चिमणीप्रमाणेच जगात हजारो प्रकारचे पक्षी आहेत, लहान मोठे, विविध सवयी आणि वैशिष्ट्ये असलेले। तरीही आपला स्वर्गीय पिता त्यापैकी प्रत्येकाला दररोज अन्न पुरवतो। ते भविष्याची चिंता करत नाहीत किंवा साठवणूकही करत नाहीत। देवाचे लेकरांनो, तोच देव तुमची ही व्यवस्था कशी करावी हे जाणतो। तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर त्याची नजर आणि विचार आहेत। किती गौरवशाली सत्य आहे हे! त्याने अरण्यात इस्रायलची लोकांची काळजी घेतली नव्हती काय? त्यांच्यावर दररोज स्वर्गातून मन्ना पडला नव्हता काय? त्यांची छावणी भोवती लावे पक्षी आणले नव्हते काय? अनुवाद 2 अध्याय 7 एलियाकडे बघा। दुष्काळाच्या काळात प्रभूने कावल्याद्वारे त्याला अन्न पुरवले, पाण्यासाठी करीत ओढा दिला। दुष्काळ वाढल्यावर सारपत येथील विधवेची करी पीठ आणि तेल संपणार नाही असे करून आपल्या संदेशाची काळजी घेतली। आणि तेव्हा एलिया अरण्यात होता तेव्हा देवाने देवदूत पाठवून त्याला अन्न दिले। अगो, आपल्या प्रभूचे प्रेम आणि करुणा किती महान आहे! आता नवीन कराराकडे बघूया। येशू ख्रिस्ताने अरण्यात दिवस रात्र प्रचार केला तेव्हा त्याने 5,000 लोकांना अन्न दिले। 5 पाखरिया आणि 2 मांसाद्वारे त्याने संपूर्ण जनसमुदायाची भूक भागवली। होय, तोच देव आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे। म्हणून प्रसिद्धची पौल लिहितो, माझा देव ख्रिस्त येशूमध्ये आपल्या वैभवशाली संबंधीनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। फिलिप्पियर अध्याय 4:19 पुढील चिंतनासाठी वचन। अगो, तुझी कृपा किती महान आहे, जी तू तुझी पिढी बाळगण्यासाठी साठवून ठेवली आहेस आणि लोकांसमोर तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार केली आहेस। स्तोत्रसंगीता 31 अध्याय 19 आजचे बायबल वाचन सकाळ नेहेमिया 10 ते 11 अध्याय, संध्याकाळ प्रसिद्धची कृत्ये अध्याय 4 1 से 22 धन्यवाद।